नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मौजा मौसम येथे सल्लागार स्थापना दिवस उत्साहात साजरा। पाहुयात आमचे प्रतिनिधी सालया कंबलवार यांचा सविस्तर रिपोर्ट। मौजा मौसम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सल्लागार स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात महाग्रामसभा सल्लागार माननीय रवींद्र महाराज कोवे व माननीय डॉक्टर कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी देवदेवतांची विधीपूर्वक पूजा करण्यात आली। यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक माननीय संतोष राऊत यांच्या शुभ हस्ते सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून समितीचे अध्यक्ष माननीय जयराम मडावी, सचिव माननीय लाली आलाम, श्रीहरी सडमेक, सखाराम परतेड, साईनाथ येलमुले, आनंदराव कोडापे, नंदीगाव येथील प्रतिष्ठित नागरिक नारायण कुमरम, खमनचेरू ग्रामपंचायत सदस्य सौ नैतमताई देवलमरी, ग्रामपंचायत सदस्या तसेच रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी माननीय सालया कंबलवार हे उपस्थित होते। नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल, मी सालया कंबलवार गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण मौजा मौसम या ठिकाणी पोहोचलो आहे। मौजा मौसम येथे सल्लागार स्थापना दिवस उत्साहाने साजरा करण्यात आलेला आहे आणि यावेळी सल्लागार समितीचे पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव तथा संपूर्ण गावचे रहिवासी उपस्थित होते। आदिवासींचे आराध्य दैवत उपरलिंग यांचा विधीपूर्वक मालार्पण करून तसेच या कार्यक्रमाला गडचिरोली महाग्रामसभाचे सल्लागार माननीय रवींद्रजी कोवे महाराज तसेच डॉक्टर माननीय कोडापे साहेब, महाग्रामसभा जिल्हा उपाध्यक्ष तथा भूमक राजगोपालपूर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। या सप्तरंगीचा ध्वजारोहण मौसम गावाचा प्रतिष्ठित नागरिक माननीय संतोषजी राऊत यांच्या शुभ हस्ते झेंडा फडकविण्यात आला। तसेच आदिवासींचे देवदेवतांचे विधीपूर्वक पूजा करून या कार्यक्रम अति जोमाने उत्साहाने मौजा मौसम येथे साजरा करण्यात आला। मी सालया कंबलवार गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल। नमस्कार, धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा।